संकट आल्यावर विहीर खणणं म्हणजे मूर्खपणा, पण संकट येण्याआधीच पाण्याचे साठे तयार ठेवणं म्हणजे शिवशाही. महाराजांनी स्वराज्यात फक्त विजयच मिळवले नाहीत, तर पराभवाच्या प्रसंगातही सावराची तयारी ठेवली होती. आज आपण शिकणार आहोत डिझास्टर रेडीनेस. महाराजांच्या गड आणि दुर्गांवर वर्षाला पुरेल इतका धान्यसाठा, दारुगोळा आणि पाण्याची सोय महाराजांनी करून ठेवली होती. शत्रूने वेढा घातला तरी स्वराज्य उपाशी मरणार नाही याची खात्री होती. पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटताना असो वा आग्र्यातून सुटका, महाराजांकडे नेहमीच प्लान बी तयार असायचा. तुमच्या व्यवसायात इमर्जन्सी फंड्स आहेत का? जर उद्या मार्केट पडलं किंवा एखादा मोठा क्लायंट सोडून गेला तर तुमचा बिझनेस 6 महिने तग धरू शकेल का? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे केवळ संकट टाळणे नाही, तर संकट आल्यावर टिकून राहण्याची क्षमता निर्माण करणं होय. मॅनेजमेंट लेसन. सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहा. जेव्हा तुमचा पाया मजबूत असतो आणि तुमच्याकडे संसाधनांचा साठा असतो, तेव्हा कोणतीही मंदी किंवा संकट तुमचं साम्राज्य हलवू शकत नाही. तुमच्या बिझनेसचा प्लान बी तयार आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा.